हॅलो, थँक्यू व्हेरी मच. खूप चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळाली. निलकंठेश्वर उलवे संघाला परास्त केलं. गावदेवी आंबिवली संघाची बॅटिंग अप्रतिम राहिली त्या ठिकाणी. मित्रांनो, खऱ्या अर्थाने प्रभावित करणारी फलंदाजी दाखवली निलेश गाताडेनं. तब्बल 10 षटकार त्याच्या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. 15 चेंडूमध्ये 63 धावा त्याने जमवल्या आणि वन मॅन आर्मी एक हाती सामना जिंकला गावदेवी आंबिवली संघानं. आता मात्र सेकंड मॅच च्या दिवसातील अंतिम मॅच तुमच्या समोर येईल. सुपर 8 मध्ये वल्लभ संघाने आपली जागा पक्की केली आहे आणि त्यांच्या संघाविरुद्ध खेळण्याची पसंती तयारी कोणता संघ दाखवेल याच्यासाठी होणारी ही मॅच. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा शुभम म्हात्रे हरिग्राम आपलं मनोपूर्वक सहर्ष असे स्वागत करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. सलामीची विस्फोटक जोडी मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं खऱ्या अर्थानं. तलोजा मजकूर संघानं खूप चांगली बॅटिंग या संघाने देखील केली होती. इथून मात्र आंबिवली संघाचा गोलंदाज येतोय. 4 षटकांची मॅच सामन्याला सुरुवात होईल. पहिला अंक नाणेफेकी जिंकली गावदेवी आंबिवली संघानं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय तलोजा मजकूर संघाला. सलामीची विस्फोटक जोडी संगम राजे आणि मयूर राजे शी सलामीची विस्फोटक जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल. फर्स्ट बॉल पहिला चेंडू गोलंदाज करण घनसोलकर स्ट्राइक कडे संगमसाठी. स्विच इट बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. व्हॉट अ कॅच. टेक दिस इम्पॉर्टंट बिग पीस इन द नेट. मोठी सफलता मिळेल करण घनसोलकरला. परतेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागेल तलोजा मजकूर संघाचा बॅट्समन संगम राजा बॅक टू द डगआउट. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाठी बघ पहिला मुतखडा बाजूला. मी एक फुलका एक मी पाटला चालले. तर अनिलजी माडिक यांच्याकडून 3 चेंडू आणि 3 विकेट घेतले. तर कॅश प्राइज असेल 3 विकेटसाठी देखील ते कॅश प्राइज असेल आणि 3 चेंडूवरती 3 षटकारासाठी देखील 500 रुपये असतील. तर विकेटसाठी 3 चेंडू 3 विकेट आले तर अक्षय पाटील यांच्याकडून 15,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्या चेंडूवरती सफलता गोलंदाज करणला मिळते आणि इथे महत्त्वपूर्ण गडी बाद होत आहे तलोजा मजकूर संघाचा. यावेळी संगम राजे न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. अनुज मडवी स्ट्रायकर एंडला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते मयूर राजे साठी हा बॉल. अप ट्रॅकर पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय आणि तिथे परेशानी तुम्हाला फलंदाजाला पाहायला मिळाली. हीच तर खरी ताकद आहे करण घनसोलकरची आणि ती ताकद पूर्णपणे या मॅच मध्ये दाखवत असताना चांगली बॉलिंग होते. पहिल्या चेंडूवरती महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद केला. जे खडा अडथळा होता तो अडथळा मात्र करणच्या माध्यमातून दूर करण्यात आलाय. चेंडू मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लिंग बॉल करतोय आणि इथे आणखीन एक धक्का देतोय तलोजा मजकूर संघाला. बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर भोपळाईनं फोडतात तंबूमध्ये. 2 गडी बाद 0 आकड्यावरती. मात्र इथे झाले तलोजा मजकूर संघाचे बॅट्समॅन मयूर राजे मैदानाच्या बाहेर. आमचा बधीर झाला एक. हो क्लीन बॉल त्रिफालाचित. पुढचा दरवाजा उघडा ठेवला पाठीमागून चोरी झाली. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. तर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आज इथे आलेले आमचे दोस्ती क्रिकेट संघ विगरचे पॅकर्स आदरणीय अनिल महाडिक साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला आर्थिक दृष्ट्या आर्थिक सहकार्य 5,000 रुपयाचं त्यांचं मनपूर्वक आम्ही दोस्ती ग्रुपच्या वतीने इथे स्वागत आणि आभार व्यक्त करतो. ओट टू शुभम. जाऊया आपण मॅच कडे. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या P1च्या षटकामध्ये करत असताना गोलंदाज करण घनसोलकर पुन्हा एकदा राऊंड विकेट. स्विच इट स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी झाली होती. चांगली गोलंदाजी भेदकता आणि भेदकता तुम्हाला या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे
मित्रमंडळाने बांधून ठेवले आतापर्यंत. 4 चेंडू निर्धाव आले त्या षटकामध्ये, ज्यात +2 विकेट. आणि आमचे प्रेक्षक वर्ग देखील बिल्डिंग वरून या मॅचचा आनंद घेत आहेत. जपून राहा मित्रांनो थोडस. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज करण. 5वा चेंडू देखील डॉट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळते. 5 चेंडू डॉट आणि +2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग परफॉर्मन्स. गुड बॉलिंग. फिरकीच्या जादूगारानं आज मात्र कमाल केले या मैदानावरती. आपली छाप, आपली नावाची ओळख स्पष्ट करून दिली आहे. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू मात्र दॅट कुड बी वाईट. अवांतर धाव येते. 5 चेंडू नंतर 1 धाव. स्कोरबोर्ड वरती ती देखील अवांतर. चेंडू थोडासा खराब होता आणि तिथे मात्र पंचानं दंडित केला गोलंदाज करणला. संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल पहिल्या षटकामधील. टॅपिंग क्रिकेट. थोडासा संयम दाखवला बॅट्समनना. 1 धाव कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या बराबरीनं एकदा गोलंदाजी आवडली असेल करणसाठी. एकदा जोरदार डायला. गुड बॉलिंग. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट त्याने मिळवली या षटकामध्ये. गुड बॉलिंग. थँक्स शुभम. इथे आंबिवली क्रिकेट संघाच्या गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे बघा. प्रत्येक गोलंदाजाकरिता विकेट हॅट्रिकसाठी इथे आलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय अनिल महाडिक सर यांच्या वतीने प्रत्येक विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आमचे मित्र अक्षय पाटील जे तलोजा मजकूर क्रिकेट संघाचे पॅकर्स आहेत त्यांच्या समोर आम्ही पाहतो सागर राजे सचिन राजे यांचा आज वाढदिवस आहे. संगम राजे यांचे ते बंधू आहेत. सचिन राजे खऱ्या अर्थाने तुझ्यासाठी शुभेच्छा की शिखरे उत्कर्षाची सर तू करीत राहावी. कधी वलू न पाहता आठवण आमची स्मरावी. तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे. मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा सचिन राजे तुला उदंड आयुष्य लाभून दे. हीच आमच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दोस्ती ग्रुपच्या वतीने तुला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. वलूया शुभम यांच्याकडे. चांगली गोलंदाजी झाली महागुरु सर. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्या. आणि गोलंदाज निलेश गाताडे राऊंड विकेट. चेंडू अप्रतिम होता. त्याच्या ताकदीनं हेलिकॉप्टर स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. अनंत गाताडे त्या ठिकाणी 1च धाव आणि या सिंगलच्या बराबरीने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. अनिलजी माडिक यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि इथनं चांगली गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये मित्रमंडळाने 4ही मुंड चित्त पूर्णपणे शांत चित्तीचं वातावरण निर्माण केलं. तलोजा मजकूरच्या खेम्यामध्ये मित्रमंडळांना जी ओळख आहे करण घनसोलकरची ती ओळख या मैदानावरती पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट करून दाखवली. आपली गोलंदाजीतून सर्वांची मनं त्याने जिंकली. फक्त त्या षटकामध्ये 2च धावा त्याने दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज सलामीची जी जोडी होती संगम राजे आणि मयूर राजे त्यांना त्यानं परतवला. आणि आत्ता बॅट्समन अनुज आणि कुणाल या मैदानावरती. इनर एज कॉट बी आणि एस डेफिनेटली अप्रतिम क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. प्रमोदच्या माध्यमातून हा दुसरा झेल कॅरी केला जातोय आणि इथना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अनुज मडवीला भोपळा इना फोडचा तंबू मध्ये आणखीन एक धक्का. टीम तलोजी संघाला फलंदाज बाद. ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर थोडासा अडचणीमध्ये आलाय. प्रसाद पाटील या मॅच मध्ये संघर्ष त्यांना करावा लागेल कारण समोर संघ आहे आंबिवली. गावदेवी आंबिवली संघाची मगाशी आपण फाईट पाहिली. 83 धावेचा पाठला करायचा होता. सोप्या पद्धतीने 10 चेंडू राखून तो सामना जिंकला गावदेवी आंबिवली संघाने. आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना मात्र इथे चांगली बॅटिंग करावं लागेल. चेंज ऑफ पेस. अप्रतिम लाईन. जणू काही पडल्यानंतर झपकन आतमध्ये येणारा हा बॉल निलेशचा जाईल निर्धाव. फक्त आणि फक्त अशाबूत नजरेमध्ये चेंडूकडे पाहत बसला राहुल राजे. बॉल जाईल निर्धाव. गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. फिरकीनं पूर्णपणे फिरवला मित्रमंडळ तलोजा मजकूर संघाला या मॅच मध्ये.
आणखीन एक स्विंगिंग मिक्स सॉफ्ट डिस्मल. प्रत्येक चेंडू तुम्हाला बदल पाहायला मिळतोय. कधी वेगानं चेंडू टाकतायत, कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, आणि तिथे थोडीशी परेशानी राहुल राजेवरती पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा बॉल जाईल निर्धाव. गुड बॉलिंग, राईट आर्म राऊंड विकेट. निलेश गाताडे. चेंडू अप्रतिम होता, ऑन साईडला चपराक दिले गॅप मध्ये. चेंडू सीमा बलीकडे जातोय. आता मात्र हा संघर्षमय वाघाची डरकाली फोडणारा चौकार येतोय राहुल राजेच्या बॅट मधून. या 4 धावेने गज करतोय संघाची धावसंख्या. खऱ्या अर्थानं गरज होती या 4 धावेंची. संघाची धावसंख्या 7 आकड्यावरती. 4 षटकांची मॅच आहे. संध्याकाळचं सत्र प्रसाद पाटील आहे. किमान 40 धावा जरी आल्या तरी तुम्हाला फुट ऑन फाईट मॅच पाहायला मिळेल. कारण तलोजा मजकूरकडे गोलंदाजी चांगली आहे. तिथून प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना, आणि तोच प्रयत्न शॉटम फुल हाफ ट्रॅकर त्याला पाठवल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग फायलिकच्या मधून. चेंडू सीमा बलीकडे जातोय राहुल राजेच्या बॅट मधून. षटकारानंतर चौकारानंतर हा षटकार. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. सहा धावेने संघाची धावसंख्या जी थांबली होती. अभिनय पाटील आम्हाला माहिती देतोय संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 2च धावा आल्या. पहिले 4 चेंडू अप्रतिम फेकले होते निलेशनं. येणारे 2 बॉलवरती त्याने मेहनतीवरती पाणी पेरलं. खऱ्या अर्थानं एक षटकार आला, एक चौकार आला. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. इथना प्रयत्न फलंदाजांना करावे लागेल. किमान 35 ते 40 धावी संख्ये फलक्यावरती जरी नेऊन पोहोचवलं, कारण संघाची जी रेटकी हड्डी होती, समोर संघाचे प्रमुख फलंदाज होते संगम राजे. भोपळा येणं फोडता तंबू परतला. मयूर राजेने देखील तेच केले. भोपळा येणं फोडता तंबूमध्ये परतला. अनुज मडवी देखील लवकर बाद झाला. कुणाल पाटील आणि राहुल राजे ही जोडी संघाला सावरत असताना संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 13 आकड्यावरती. गोलंदाज एक वेगवान मणिक झाले. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि त्याला उडवलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. हा संघर्षमय षटकार येतोय आता मात्र कुणाल पाटीलच्या बॅट मधून. आणि या 6 धावेनं संघाची एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे 19 आकड्यावरती. व्हाट अ शॉट. सहा धावेने आगास करतो. या 6 धावेने संघाची एकूण धावसंख्या 19 या आकड्यावरती. गोलंदाज मनीष जले. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि पंचांचा इशारा येतोय की ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा हा बॉल. मनीषला दंडित करतायत पंच तुम्हाला पाहायला मिळतील. 2 ऑफिशियल पवार सर आणि आम्हाला सांगतात की हा चेंडू अवांतर आहे. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि इतना विकेट सॅक्रिफाईस केली जाते. यालाच मध्ये क्रिकेट मधली आत्महत्या. आणि क्रिकेट मधली आत्महत्या त्या ठिकाणी झाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल कुणाल पाटीलला मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चांगली बॉलिंग आतापर्यंत दाखवली आहे.
केला आमच्या हातात बॉल आला तर यस डेफिनेटली इथना मित्र म्हणेन थोडंसं विचार करण्यास भाग पाडलाय आत्तापर्यंत तरी ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर टीमला, कारण गोलंदाजी आत्तापर्यंत धारदार झाली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आला, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक मनिक जले चांगल्या लयमध्ये दिसतोय. पहिल्या सामन्यामध्ये 29 धावा खर्च केल्यानंतर कमबॅक कसं करावं हिम्मत मात्र तो अजिबात हारला नाहीये आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी मनीष जलेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये चेंडू हवेमध्ये इतना आणखीन एक खेळाडू बाद होईल. खूप चांगली गोलंदाजी, फलंदाज बाद होत आहे त्या ठिकाणी. अजय राजे आणखीन एक धक्का, तलोजी संघाला फलंदाज बाद. लिंबू मला मारीला गा लिंबू मला मारीला लिंबू मला मारीला गा लिंबू मला मारीला कोणी दुश्मनानं जोडीला आणि देऊ छान भारीला. अप्रतिम बॉलिंग, पूर्णपणे चारही खाने चित्त केले बॅटिंग करणाऱ्या टीमला. ज्या तलोजा मजकूर संघानं पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली फाईट दिली होती. बॅटिंगसाठी ओळखला जाणारा हा संघ, फार खोलवरची फलंदाजी या संघाकडे देखील आहे प्रसाद, मात्र गोलंदाजी अचूक टप्प्यावरती केली जाते. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. ही संधी आहे यावेळी मनीष जलेला विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक देखील आहे. चेंडू अप्रतिम, गोलंदाजांना यावेळी छाप सोडली या मॅच मध्ये. अंतिम चेंडू जाईल डॉट आणि इथनं षटक होईल समाप्त. तिसऱ्या क्रमांकाचा 18 चेंडूचा उर्वरित खेळ समाप्त होत आहे. 18 चेंडू मध्ये संघाची धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 20 धावा स्कोर कार्ड वरती आणि इथना 6 चेंडू मध्ये प्रयत्न अजून करावे लागतील की मगाशी मी सांगितलं देखील, कारण संध्याकाळचं सत्र आहे प्रसाद. या षटकामध्ये किमान 18 ते 20 धावा आल्या तर 40 धावा होतील आणि 40 धावा जर स्कोर कार्ड वरती आल्या तर ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर देखील चांगली गोलंदाजी आहे. धावा वाचवण्याची ताकद त्या संघाकडे आहे, मात्र इथना प्रयत्न करावे लागतील. 2 बॅट्समन या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने रोहिदास पाटील आणि किरण राजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज येते अंतिम स्लॉगर मध्ये. नितीन पाटील हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये. संघनायकांना प्राधान्य दिलंय, नितीनवरती जबाबदारी दिली. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. स्ट्रायकरकडे रोहिदास पाटील. डावकुरा हाताचा फलंदाजांनी बॉल हवेमध्ये, चेंडू येस डेफिनेटली पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमा पलीकडे जातोय. हा संघर्षमय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. 6 धाबेने संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती स्वागत केलंय नितीन पाटीलचं षटकारानं. आणखीन एक धमाका, व्हॉट अ शॉट, अप्रतिम हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवा षटकार. जी 3 षटकामध्ये फक्त 20च धावा होत्या आणि बॅक टू बॅक 2 षटकारांना थोडस का होईना मात्र इथे कमबॅक करतोय बॅट्समन रोहिदास पाटील. ठणकावून सांगतोय जिंकायचे जरूर गावदेवी आंबिवली संघाला, मात्र अजूनही हार मंजूर नाहीये. बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर संघाला हे सांगत असताना बॅक टू बॅक 2 षटकार दाखवतोय. गुड बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवते एकूण धावसंख्या 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज
नितीन पाटील. आणखीन एक अप ट्रॅकर, मात्र पंचांचा इशारा त्या ठिकाणी नो बॉलचा आलाय. एक धाव कंप्लीट आणि 2 धावा, एकूण धावा मिळतील या चेंडूवरती 3. नशिबाची साथ लाभते यावेळी. फ्री हिट असेल. ओव्हर स्टेप झाला होता नितीन पाटील, पंचांना त्या ठिकाणी हेरला आणि नो घोषित केलं. संघाची धावसंख्या 35, 35 धावा आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटची सुवर्ण संधी असेल यावेळी बॅट्समॅनना रोहिदास पाटील याला. क्षेत्ररक्षण तुम्ही येस डेफिनेटली. प्रमोद होता त्या ठिकाणी डीप मध्ये लॉंग लेगला. गोलंदाज नितीन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. फ्री हिट, सुवर्ण संधी. चेंडू हवेमध्ये थोडेसे पंबल झाले खेळाडू त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेचा प्रयत्न आणि इतना बघावा लागेल. येस डेफिनेटली. पंचांचा बोट आकाशाकडे येतोय. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर किरण राजेला. हा आणखीन एक धक्का लागेल तलोजे संघाला. फलंदाज बाद. काठीनं घोंगडे घेऊ द्या किर्र मला बिरसला येऊ द्या थँक्यू व्हेरी मच डीजे. आजच्या दिवसातील अंतिम मॅच तुम्ही एन्जॉय करताय सर्व तमाम क्रीडा रसिकांचं. या स्पर्धेच्या माध्यमातून दोस्ती ग्रुप, दोस्त क्रिकेट संघ विगर या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेन. जे प्रेक्षक घरबसला या मॅचचा आनंद घेतात 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. येऊन जाईल तुम्हाला मॅचकडे. खूप महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. 2 षटकारानंतर कमबॅक. एक नो चेंडू आला. संघाची धावसंख्या 36, 36 या कड्यावरती. राईट आर्म राऊंड विकेटचा हा बॉल अतिशय वेगानं, भन्नाट वेगानं फेकला गेलेला हा चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेचा प्रयत्न आणि तिथे कंप्लीट होतील. फक्त एकच धाव. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागेल तलोजे संघाला, तलोजा मजकूर संघाला. संघाची धावसंख्या 37 या कड्यावरती. थोडासा फास्ट केलायचा आहे तलोजा मजकूर संघ. आपला फलंदाज लगेच आपण पाठवा मैदानाच्या आतमध्ये, कारण घड्याळाची वेळ आम्हाला सांगते 5:56 झालेत. थोडासा सामना स्पीडअप करा. आंबिवली संघ त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल. आपण जास्त वेळ अजिबात घेऊ नका या मॅच मध्ये. नितीन पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू मात्र अप्रतिम. षटकार आले बॅक टू बॅक 2, त्यानंतर कमबॅक. एक बिमर चेंडू देखील आला या षटकामध्ये. त्यानंतर नक्कीच कमबॅक तुम्हाला पाहायला मिळते. एक नो चेंडू आला होता. संघाची धावसंख्या 37 धावा. चेंडू हवेमध्ये ओव्हरपीच लॉंगॉनला क्लिअर करेल. येस डेफिनेटली. चेंडू सीमा पलीकडे. हा षटकार येतोय संघर्षमय आणि या 6 धावेने अंतिम बॉलने दिशा पलटवली. संघाची धावसंख्या 43 आणि आता मात्र फाईट करण्यासाठी सज्ज होईल तलोजा मजकूर संघ. 44 धावेचा पाठला करावा लागेल गावदेवी आंबिवली संघाला. 44 धावा मात्र आता बनवावे लागतील 4 षटकामध्ये गावदेवी आंबिवली संघाला. आणि या धावा कशा प्रकारे डिपेंड्स करतील ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तलोजा मजकूर संघ. 44 धावा कशा रीतीने मात्र इथे डिपेंड्स करतील की सहज सोप्या पद्धतीने धावा बनवतील हे ऐकवण्यासाठी मी घेऊन जाईन आज दिवसभर. इथे खऱ्या अर्थाने ज्यांचा सन्मान केला जात आहे दोस्ती क्रिकेट संघाचे पॅकर्स आदरणीय श्री अनिल महाडिक साहेब यांचा यथोचित सन्मान. आमदार चषकाचे आपले एक दमदार कल्पक नेतृत्व नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष सुनीलदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्माननीय आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय अनिलदादा महाडिक यांचा यथोचित सन्मान. नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा आमदार चषकाचे दमदार आयोजक सुनीलदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते अमोल महाडिक साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. स्वागत निश्चित स्वरूपात एक दमदार व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर अमोल
अमोल यांचा सन्मानित केला जाईल सुनील दादांच्या शुभ हस्ते. अमोल आपण समोर अमोलचाही सन्मान केला जाईल. मी सुनील दादा पाटील यांना आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते अमोल यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ते सन्मानित करावं. मायेची उबदारशाला आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे अमोलचा सन्मान केला जात आहे. नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या स्पर्धेचे दमदार आयोजक सुनील दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते अमोल यांचा इथे सन्मान केला जात आहे. मान्यवरांना इथे सन्मानित जरूर केले जाते. त्याच दरम्यान मॅच देखील इम्पॉर्टंट आहे आणि इथना 43 धावा झाल्या. 44 धावेचं आव्हान कशा रीतीने डिपेंड्स करेल गावदेवी आंबिवली संघ आणि आज इथून मात्र कोणता संघ पुढे निघून जाईल, वल्लभ संघासमोर खेळण्याची तयारी कोणता संघ दाखवेल, 44 धावा कशा रीतीने बनवेल या ऐकण्यासाठी तत्पूर्वी आपण जाऊया संगम साई राजे यांच्याकडे. ओ टू कंटिन्यू. तत्पूर्वी मी आज इथेच थांबतो. ओ टू कंटिन्यू. थँक्यू. आयोजनाला तोडच नाही याची जनताच देईल ग्वाही. इथे आलेल्या मान्यवरांचा सन्मान चिन्हाने सत्कार होई. सन्मान चिन्हाने सत्कार होई. सन्मान चिन्हाने सत्कार होई. हेलो, धन्यवाद. शुभम भात्रे की आवाज आपने सुनी. चलते दोस्तों, फिर से एक बार क्रिकेट की सदाबहार महफिल में 4 ओवर का मुकाबला. जीत की बात करेंगे. इस बार 44 रन 11 के औसत के साथ बल्लेबाजी इस बार देखने की. अंपायर सिग्नल. यस, गेम ऑन. पहली गेंद लेकर आए रफ्तार के सौदागर. बिल्कुल हेमंत पाटिल मैग्नेटिक पावर प्ले में गेंदबाजी करने के लिए तैयार. सामने बल्लेबाज जिसने आज का दिन कमाल की बल्लेबाजी दिखाई. पहली गेंद फुल टॉस गेंद थी, बिल्कुल ब्लॉक होल में फेंकी हुई गेंद थी. लोअर फुल टॉस की गेंद थी और एक रन के साथ यहाँ पे टीम का खाता खुला और खुद का भी खाता खुला और टीम का टोटल है इस समय 1 रन. बिल्कुल 24 गेंदों के ऊपर 44 रन बनाए. देखिए शुरुआत तो काफ़ी खराब हुई थी तलोजा मुस्कुट टीम ने. अंतिम के ओवर में रोहिदास पाटिल ने जो बल्लेबाजी दिखाई मानो तारीफ के काबिल. 23 रन बनाए अंतिम ओवर में. क्या बात है. अगली गेंद हेमंत सामना करेंगे फिर से एक बार खतरों के खिलाड़ी. इस बार जबरदस्त. जब ताकत काम नहीं करती तब काम करती है नजाकत. नजाकत भरा हुआ शॉट गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. ग्राउंड वरती मॅच खेळती लोक बोलती. ग्राउंड वरती मॅच खेळती लोक बोलती. असा एक नंबर है क्रिकेट संघ दोस्ती. असा एक नंबर है क्रिकेट संघ दोस्ती. दोस्ती बिल्कुल एक नंबर ग्रुप है दोस्ती क्रिकेट क्लब विकेट टीम की. जबरदस्त यहाँ पे आयोजन. चलते दोस्तों फिर से एक बार मैदान के अंदर. गेंदबाज तैयार. लॉप करने की कोशिश और ये देखिए डाई लगाई थी. बिल्कुल रोहिदास पाटिल ने काफ़ी अच्छी कोशिश जरूर की और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति. टीम का टोटल है इस समय स्कोर बुक के ऊपर 50. अब इस ओवर की बात करें. गेंदें हो चुकी है. बिल्कुल 3 गेंदें अब सामना करने के लिए तैयार बल्लेबाज. बिल्कुल करण गोलसरकर उनमें क्षमता है, ताकत है, होश है, जज्बा है, जुनून है. देखना इस बार 44 रन क्या ये जोड़ी बनाए पाएंगी क्योंकि 83 रन इस दोनों बल्लेबाजों ने बनाए थे. इस बार लॉप किया. कमाल की टाइमिंग. गेंद सिर्फ कवर बाउंड्री रेखा के बाहर. ये जो ड्राइव था ना ये बिल्कुल मरीन ड्राइव से भी बेहद खूबसूरत ड्राइव. 4 रनों के लिए. जाणता राजा तो शिवाजी माझा. जाणता राजा शिवाजी. के साथ 4 रन के साथ टीम का टोटल आगे छलांग देता हुआ. बिल्कुल 9 रन. जबरदस्त कड़क बल्लेबाजी इसे कहते हैं दोस्तों. फिर से एक बार अगली गेंद. शॉर्ट अप बॉल. इस बार गेंद को निकल दिया. बैकवर्ड फाइन एक सीमा रेखा के बाहर. दस्तक पे मस्तक मिले 4 रन. धन्यवाद. इस 4 रन के साथ टीम का टोटल आगे छलांग देता हुआ.
बिल्कुल 13 रन बनाने हैं। जीत की बात करेंगे 11 के अवसर के साथ बल्लेबाजी, ये पहचान है, ये ताकत है, ये जोश है, ये होश है दिखाते हुए कमाल की बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी। इस बार लाइन परखनी होगी, अंपायर सिग्नल बिल्कुल शाहरुख खान के अदा में इस बार स्टाइल से अपने इशारा किया, 1 रन जरूर मिलेगी। 1 रन के साथ टीम का टोटल आगे छलांग देता हुआ बिल्कुल 14 रन। अब 30 रन चाहिए आने वाली गेंदों के ऊपर। गेंदबाज तैयार। इस ओवर की बात करेंगे तो गेंदे हो चुकी है शायद बिल्कुल 5 गेंदे। अंतिम गेंद गेंदबाज तैयार हेमन पाटिल, अंतिम गेंद करण के लिए उल्टा दे, देखिए ताकत नहीं, ये बिल्कुल नजाकत है। गेंद फिर से एक बार लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। मास्टर आपकी तारीफ के काबिल, बिल्कुल अच्छा धुन आपने सुनाया। टीम का टोटल इस समय बिल्कुल बात करेंगे तो 18 रन अब बचे गेंदे 18, और जीत की बात करेंगे तो बिल्कुल 26 रन। अच्छी गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी करनी होगी, बहुत ही महंगे साबित हुए। गेंदबाज की बात करेंगे तो हेमन इस ओवर की बात करेंगे तो 18 रन खर्चे, कंजूसी गेंदबाजी करनी थी लेकिन बिल्कुल 18 रन। मैंने कहा था ये 2 बल्लेबाज है, उनको आप जो गेंद है वो फुटबॉल जैसी नजर आ रही है, क्योंकि 83 रन कितने आसानी से तरीके से उन्होंने बनाया है। और अब बात करेंगे 18 गेंदों के ऊपर 26 रन की जरूरत है। कंपलसरी चेसिंग टूर्नामेंट का नियम है। आमदार दमदार ट्रॉफी 2021 का एक शानदार नजाकत भरा आयोजन हमने देखेंगे। स्कोरिंग की भूमिका में बिल्कुल हमारा अभिनय पाटिल, अविनाश पाटिल और बिल्कुल अक्षय पाटिल थे, और मेरे साथी प्रसाद पाटिल। बिल्कुल आपका भी स्वागत करना चाहेंगे, बिल्कुल अच्छी मेहनत इस आयोजन के लिए। चलिए फिर से एक बार 18 गेंदे और 26 रन। गेंदबाज रोहिदास पाटिल अंतिम की ओवर में ताबड़तोड़ बल्लेबाजी इस गेंदबाज ने दिखाई थी। गेंदबाज तैयार। इस बार गेंद को उड़ाया, मिस टाइमिंग, गेंद के नीचे आएंगे फील्डर, बिल्कुल धीरज थे वहां पे, और इसी के साथ बल्लेबाज नीलेश के पारी का होता हुआ खात्मा, निराशपूर्वक पैवेलियन का रास्ता नापते हुए। जिस बल्लेबाज के साथ बहुत सारी उम्मीद थी लेकिन बिल्कुल नाराज किया बल्लेबाज की बात करेंगे नीलेश ने, क्योंकि नीलेश ने क्या ताबड़तोड़ 15 गेंदों के ऊपर 63 रन बनाए थे, और आज के दिन की बहुत ही अच्छी शानदार पारी खेली थी, एक अर्धशतक की खेली हमने इस बार इस मैदान के अंदर देखी है। कमाल का आयोजन है, कमाल का नियोजन है। यूट्यूब लाइव के माध्यम से 24 इवेंट से माध्यम से हमारे बिल्कुल संदेश पाटिल रहेंगे, विनायक पाटिल, सागर पाटिल, मनीष पाटिल, ऑपरेटर हमारे ऋतिक पाटिल, प्रणय पाटिल, और बिल्कुल अंपायर की भूमिका में हमारे विशाल पाटिल सर और पवार सर बिल्कुल अच्छा प्रयास कर रहे हैं। और अब जीत की बात करनी है, गेंदे बचे हाथ में, 17 गेंदे बचे और 26 रन चाहिए। गेंदबाज तैयार रोहिदास, कमाल की गेंदबाजी, नबी तुली गेंदबाजी, कन्विंसी गेंदबाजी करनी होगी। शॉर्ट ऑफ पुल की इस बार गेंद थी, गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना, गेंद सीधा विकेट कीपर संगम राजे के हाथ में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति। जितनी गेंदें आएगी डॉट उतना आएगा प्रेशर, और प्रेशर के साथ हमेशा निकलते विकेट की तलाश में इस बार ओम ठाकुर, बप्पा मोरिया तलोजा मुझको टीम। ये देखिए गेंदबाजी बिल्कुल नबी तुली जीती हुई, बिल्कुल आज का दिन बिल्कुल रोहिदास पाटिल का है। चले दोस्तों मैदान के अंदर इस ओवर की अगली गेंद, इस बार कमाल की गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना, एक गेंद और एक डॉट गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं आया। कमाल की गेंदबाजी, देखिए इस गेंदबाज ने बिल्कुल इंप्रेस किया, 3 गेंदें फेंकी, उसमें 1 विकेट मिला और 2 गेंदें बैक टू बैक डॉट के लिए। क्या जबरदस्त गेंदबाजी, नबी तुली, जहरीली, कांटों भरी टक्कर, दोनों टीम में प्रभावशाली गेंदों का भरना है। लेकिन इस बार कौन सी टीम सुपर 8 के लिए क्वालिफाई होगी? यह देखिए लॉब किया, गेंद हवा में बातें करते हुए लॉन्ग ऑन की रिजर्व में किरण राजा आएंगे, उठाएंगे, फेंकेंगे, तब तक के लिए 1 रन। 1 रन के साथ टीम का टोटल आगे छलांग देता हुआ बिल्कुल 19 रन। अब समीकरण बदलता हुआ, अब बची है गेंदें बिल्कुल 14 और 25, 14 और 25 का समीकरण कौन जीतेगा? एक पक्ष में अंबिवली तो दूसरे पक्ष में गेंदबाजी करती हुई तलोजा मजकूर। ये तो आने वाले वक्त बताएगा, क्योंकि गेंदें हाथ में सिर्फ 14 और बिल्कुल 25 रन चाहिए। ये देखिए पानी, यस 2 ओवर के बाद आपको पानी मिलेगा जरूर। चलिए दोस्तों मैदान के अंदर फील्ड का मुआयना करते हुए, ये देखिए डिप एक्स्ट्रा कवर के रिजर्व में भी फील्डर है और बिल्कुल लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ शॉर्ट टर्म में तैनात है। गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद
सामने है बिल्कुल सिल्वीडॉन में और सामना करने के बल्लेबाज है इस समय बिल्कुल करण में क्षमता है, ताकत है, लेकिन ताकत दिखानी होगी। यह शॉट ऑन पुल, गेंद को उड़ाया, हवा में बातें करती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, आग का गोला उछल कर बोला 6 रन। मेरे करण मुकंदर का सिकंदर इसे कहते हैं। बिल्कुल जबरदस्त संघर्ष भरा छक्का इस बार देखा। देखिए अच्छी गेंदबाजी कर रहे थे, लेकिन जो बल्लेबाज है मैंने उनकी तारीफ इसलिए की थी, उनकी क्षमता देखकर क्या कमाल की बल्लेबाजी, टाइमिंग उतनी बेहतरीन टाइमिंग थी। हाफ ट्रैकर की गेंद थी, गेंदबाज तैयार। अब समीकरण बदलता हुआ 13 गेंदे 19 रन, गेंदबाज तैयार। शॉर्ट ऑन लाइन की गेंद थी, गेंद को निकाल दिया, स्वीप कवर बाउंड्री रेखा के बाहर, एक और चौवा। चलिए अब समीकरण बदलता हुआ गया। 12 गेंदे के ऊपर रन बनाने हैं, बिल्कुल 15 रन। जब तक रन है तो सब कुछ मुमकिन है, देखना होगा। अब बल्लेबाज की बात करेंगे। जब बात हुए थे नीलेश उनकी जगह लेने के लिए आए थे, बल्लेबाज शायद अनंता थे, लेकिन इस बार 12 गेंदे के ऊपर 15 रन बनाने, जबरदस्त संघर्ष भरा मुकाबला चलता हुआ। ये देखिए आसमान बिल्कुल साफ सुथरा है और बारिश की कोई गुंजाइश नहीं है, और बिल्कुल 6:10 हो चुके हैं। सूर्या में टाटा बाय बाय करते हुए जा रहे हैं, लेकिन टाइम के लिए हमें रुकना पड़ता है दोस्तों, टाइम किसी के लिए रुकते नहीं है। चले स्पीड अप कीजिए। अब समीकरण बदलता हुआ 12 और 15 का समीकरण। देखिए पहली गेंदबाजी जब हेमंत ने की, काफ़ी महंगी गेंदबाजी, 18 रन कर चुकी है। बाद में रोहिदास ने अच्छी गेंदबाज की, लेकिन अंतिम के 2 गेंदे के ऊपर कड़क प्रहार हमने देखी, 10 रन बने। और इसी के साथ समीकरण आपके सामने रहा, ये रहा बिल्कुल अब 12 गेंदे के ऊपर बनाने 15 रन। धीरज राजे मास्टर ब्लास्टर, अच्छी गेंदबाजी इस समय दिखानी होगी, क्योंकि 12 गेंदों के ऊपर 15 रन बन सकते हैं, लेकिन आपको कंजूसी गेंदबाजी, विकेट टेकन गेंदबाजी, प्रेशर के ऊपर प्रेशर आपको डालना होगा, और हाई स्टैंडिंग फील्डिंग इस समय तलोजा मुस्कुर को दिखानी होगी। 12 गेंदे हाथ में बचे, और बिल्कुल जीत की बात करेंगे तो 15 रन गेंद के सामना करेंगे बल्लेबाज अनंता। ये देखिए यार धीरज राजे अंपायर से कुछ इंफॉर्मेशन लेते हुए, 12 गेंदे हाथ में है और बिल्कुल 15 रन चाहिए। फील्ड का मुआयना करते हुए ये देखिए जल्दबाजी कीजिए, मयूर राजे रहेंगे वहाँ पे वार्तालाप करते हुए मैदान के अंदर 2 अंपायर। चलिए टाइम नहीं है हमारे पास, और बिल्कुल 12 गेंदे हाथ में और 15 रन चाहिए। अनंत गाताड़े इस समय स्ट्राइक एंड के ऊपर, लेकिन धीरज को अच्छी गेंदबाजी करनी होगी। 12 गेंदे 15 का समीकरण बदलता और रिवर्स अटेंड करने की कोशिश, कमाल की विकेट कीपिंग बिल्कुल आपने देखी थी। महेंद्र सिंह धोनी रहेंगे, और बिल्कुल टाइटन तैबू जिम्बाब्वे के क्या जबरदस्त बिल्कुल विकेट कीपिंग कर रहे थे। लेकिन इस बार बात करेंगे, अब समीकरण बदलता हुआ 11 गेंदे 15 का समीकरण, कांटों की टक्कर, कौन जीतेगा? जो जीतने वाली टीम इस समय पहुंचेगी सुपर 8 के लिए। 20 तारीख को आना पड़ेगा। गेंदबाज तैयार। इस बार ब्लॉक हॉल में फेंकी हुई गेंद, क्या कमाल की गेंदबाजी, जहरीली गेंदबाजी करते हुए मैदान के अंदर मानो दिल को खुश किया इस गेंदबाज ने, और दिल बिल्कुल तो जो मुस्कुर का दिल गार्डन हो गया, क्योंकि अब समीकरण बदलता हुआ 10 गेंदे और 15 का समीकरण आपको इस बार चेसिंग कंपलसरी है। स्पीड अप कीजिए, हमारे पास टाइम नहीं है। अब समीकरण बदलता हुआ 10 गेंदे 15 रन, लॉप करने की कोशिश, कमाल की टाइमिंग, आनू जाएंगे वहां पे, 1 रन आसानी से मुकम्मल, दूसरे रन की कोई कोशिश नहीं, क्योंकि करण में क्षमता है। और 1 रन के साथ समीकरण बदलता हुआ अब बिल्कुल 9 गेंदे और 14 रन। क्या जबरदस्त गेंदबाजी, कंजूस गेंदबाजी कर रहे हैं। धीरज की बात करेंगे, धीरज ने गेंदे फेंकी, 3 गेंदों के ऊपर सिर्फ 1 रन कर चुके इस गेंदबाज ने। तारीफ की काबिल गेंदबाजी धीरज राजे द्वारा। और ये देखिए मयूर राजे बार बार उनमें इंफॉर्मेशन देते हुए, अच्छे गाइडेंस करते हुए, अच्छी गेंदबाज है, लेकिन कुछ तकलीफ भी जरूर, शरीर उनका साथ नहीं दे रहा है। चलिए गेंदबाज तैयार।
ये देखिए कमाल की गेंद, ब्लॉक हॉल में बिकी हुई गेंद, एक रन आसानी से मुकम्मल, दूसरे रन की कोशिश नहीं है और अच्छी थ्रो यमन की, बिल्कुल अच्छी थ्रो आई और एक रन के साथ टीम का टोटल आगे छलांग देता हुआ अब समीकरण बदलता हुआ, अब 8 गेंदे और 13 का मुकाबला। आपको चेसिंग कंपलसरी है, ये 13 रन आपको बनाने होंगे। इस मैदान के अंदर रन बनते हैं लेकिन बनाने वाला चाहिए। जीत के आगे बिल्कुल आपको जाना है तो आपको संघर्ष करना पड़ेगा। समीकरण 8-13 का लॉप करने की कोशिश, गेंद ऑन साइड में रीजन होती है, हेमंत आएंगे, अच्छी फील्डिंग लेकिन थोड़े से पंबल बने, 2 रन जरूर मिलेंगे और 2 रन के साथ टीम का टोटल आगे छलांग देता हुआ अब समीकरण बदलता हुआ 7 गेंदे बची है और जीत के बात करेंगे। एक और 11 रन चाहिए जीतने के लिए। टीम का टोटल है इस समय बिल्कुल हम बात करेंगे तो 33 रन। गेंदबाज तैयार, ईश्वर की अगली गेंद, क्या कमाल की गेंदबाजी धीरज ने की, इस बार लॉप किया गेंद, वाइड इस लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से रोहिदास आएंगे, गेंद को उठाएंगे, कमाल की गेंदबाजी धीरज ने, क्या तारीफ के काबिल गेंदबाजी की। अब समीकरण बदलता हुआ 6 गेंदे और 10 का दम दिखाना होगा इस समय अजीवली टीम को। कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहिए अब जैसा। अब समीकरण है 6 गेंदे और बिल्कुल 10 रन की जरूरत है। जे बॉडी लँग्वेज बघा मित्रांनो अतिशय स्ट्रॉंग आहे। निश्चित स्वरूपात आमचे आयोजक आहेत, तर पुन्हा एकदा बोलूया आमचे समालोचक मित्र साही राजे मॅन फ्रॉम तलुजा मस्को। बिल्कुल अभी टीम को आपको बात करेंगे 6 गेंदे और 10 रन की जरूरत। ये देखिए अलग समीकरण जो मयूर राजे जाना जाता था, हमेशा मैंडेटरी पावर प्ले में पहले ओवर लेके आते थे, लेकिन इस बार कुछ अलग सोच, इस बार आत्मविश्वास, कॉन्फिडेंस इज फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस जैसा हमेशा कहा जाता है। लेकिन मयूर को इस समय अच्छी गेंदबाजी करनी होगी, बचाने होंगे अपनी टीम के लिए 10 रन, लेकिन इस बार खुल के खेलना होगा। बल्लेबाज को आपको बात करेंगे तो इस स्ट्राइक इनके ऊपर है। बल्लेबाज अनंता, गेंदबाज तैयार, इस ओवर की बिल्कुल चौथे ओवर की पहली गेंद का मुकाबला करने के लिए तैयार। पहली गेंद 6 गेंदे 10 रन। ये देखिए कमाल की गेंद, स्विंग हुई, डायरेक्ट हिट करने का मौका और भाई राजा आएंगे लेकिन 1 रन जरूर बनेगा। अब जो भी करना है, लेग बाइट का इशारा आता हुआ अंपायर का। अब 5 गेंदे बची है, जीत की बात करेंगे तो 9 रन चाहिए। चेसिंग आपको कंपलसरी, कमाल की गेंदबाजी, लेकिन बल्लेबाज को सोचना होगा क्योंकि ये देखिए अम्बिवली टीम की जो ताकत है वो सबसे अच्छी ताकत उनकी बल्लेबाजी। लेकिन जो बल्लेबाज थे नीलेश वो भी जा पहुंचे, करण गलसरकर की भी हम बात करेंगे तो अब आएंगे। अब जो भी करना है करण को करना है क्योंकि करण में क्षमता है, ताकत है, होश है, जज्बा है, लेकिन उस जज्बे को इस बार बरकरार रखना होगा क्योंकि समीकरण अब बिल्कुल नजदीक आ पहुंचा है। 5 गेंदे और 9 रन, जबरदस्त मुकाबला, काटो भरी टक्कर, कौन जाएगा सुपर 8 में। एक पक्ष में अम्बिवली, दूसरे पक्ष में ओम ठाकुर, बिल्कुल तलोजा मजकूर। अगली गेंद मयूर राजा की, रफ्तार के सौदागर, 5 गेंदे 9 रन। अब टैकर की गेंद थी, दिशा दिखाए गेंद, फाइन लेग, सीमा रेखा के बाहर, संघर्ष में चौवाता हुआ। बार बार हाँ बोलो यार हाँ। के अंदर डरना मना क्योंकि डर के आगे हमेशा जीत होती है। अब समीकरण बदलता हुआ आने वाली गेंदें रहेगी 4 और 5 रन चाहिए। ये देखिए उसमें से आपने देखा था छोटे सी दरार और उनमें से नंबर निकले थे इस गेंद के ऊपर 4। अब समीकरण बिल्कुल नजदीक आ पहुंचा है, 4 गेंदे 5 रन। कंजूसी गेंदबाजी और अच्छी बल्लेबाजी भी कर रहे हैं, लेकिन गेंदबाजी इस बार कंजूसी करने होगी गेंदबाज मयूर राजे को। अब टैकर की गेंद थी, दिशा दिखाई, गेंद सीमा रेखा के बाहर, थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। चिकना यो चिकना आइटम, बॉडी हिट टमाटम, टिप टॉप। इस बार जीत की बात करेंगे, 3 गेंदे और बिल्कुल 1 रन की जरूरत है। चेसिंग कंपलसरी है लेकिन इस बार गेंदबाजी अच्छी करनी होगी। बिल्कुल हाई स्टैंडिंग फील्डिंग आपको दिखानी होगी। ये देखिए सब फील्डर आप इकट्ठा हो रहे हैं, सामने लाए, शॉर्ट मिड आप तैनात किया है, सेलेबिडॉन शॉर्ट मिडॉन की तरफ शॉर्ट टर्माइन तैनात है। अब बिल्कुल 10 गेंद के और बिल्कुल
35 रन करण ने बनाए इस बार। कमाल की गेंद रफ्तार के साथ फेंकी हुई गेंद थी और ये गेंद डॉट। अब समीकरण बदलता हुआ कमाल का मुकाबला, कभी बाजी इधर कभी बाजी उधर, संघर्षमय मुकाबला चलता हुआ। अब 2 गेंदे बचे हैं और 1 रन चाहिए, चेसिंग कंपलसरी। चलिए अंपायर से हम विनती करना चाहेंगे आप बिल्कुल स्पीड अप कीजिए क्योंकि अंधेरा होते जा रहा है। जबरदस्त मुकाबला, 2 गेंदे 1 रन, काटो भरी टक्कर। करण की बात करेंगे 11 गेंदे इस बल्लेबाज ने खेली और 35 रन का एक जबरदस्त वन मैन आर्मी की भूमिका। कमाल का क्रिकेट, पैसा वसूल मुकाबला। 2 गेंदे 1 रन की जरूरत, गेंदबाज तैयार, लॉप करने की कोशिश इस बार कर भी मामला हो सकता है। तू मैं और इसी के साथ बल्लेबाज करण के पारी का होता हुआ खात्मा। जबरदस्त मुकाबला, क्या जबरदस्त मुकाबला चलता है। 1 गेंद बची है और 1 रन चाहिए। कमाल का क्रिकेट, ये देखिए 3 गेंदों के ऊपर बनाने थे 1 रन। क्या जबरदस्त संघर्ष, पैसा वसूल मुकाबला इसे कहते हैं। जो दर्शक बैठे थे अब वो बिल्कुल उठ चुके हैं, कोई नाखून चबा रहा है, कोई थालियाज घूम रहा है, लेकिन इस बात के ऊपर गौर करना चाहिए 1 गेंद बची है और जीत की बात करेंगे 1 रन कंपलसरी चेसिंग। इस बार आमदार दमदार ट्रॉफी 2021 का एक शानदार पर्व चलता हुआ। 1 गेंद बची है और 1 रन चाहिए, चेसिंग कंपलसरी इस टूर्नामेंट का नियम है। 1 गेंद 1 रन की जरूरत। कमाल का मुकाबला इस बार। श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. बिल्कुल निश्चित तौर पर। चलिए आप 1 गेंद बची है और 1 रन चाहिए। कमाल का मुकाबला, दर्शक एक बार जोरदार तालियां इस मुकाबले के लिए। 1 गेंद बची है और 1 रन चाहिए, गेंदबाज तैयार। मयूर ने क्या जबरदस्त गेंदबाजी की, काटो भरी टक्कर मैदान के अंदर। इससे कहते हैं नबीतुली गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी। ऐसा लग रहा था कि 3 गेंदों के ऊपर आसानी से 1 रन बनते हैं, लेकिन इसे कहते ताकत, इसे कहते होश, इसे कहते जज्बा और जज्बे के साथ गेंदबाजी कर रहे हैं इस समय गेंदबाज मयूर राज। क्या कमाल की गेंदबाजी, अच्छी फील्डिंग यहाँ पे दिखानी होगी, लेकिन सामने है बल्लेबाज की बात करेंगे नितिन। 1 गेंद 1 रन। ये देखिए ये बार इस बार ये देखिए खराब क्रिकेट मैदान के अंदर और अम्बिवली टीम ने इस बार मुकाबले को जीत लिया है। लाइनअप के साथ आपको जाना है। करनी चाहिए थी विकेट कीपर के ऊपर।